पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न. ठाकरे पवारांसारखा ममतांचाही पक्ष फुटणार. तृणमूलचे 50 आमदार बंडखोरीच्या तयारीत. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेली उभी फूट अवघ्या देशानं पाहिली. त्यात प्रादेशिक पक्षातील फुटीच्या या महाराष्ट्र पॅटर्नची पुन्हा देशात चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला कारण ठरलंय पश्चिम बंगालमध्ये झालेलं सत्तांतर. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमूलच्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला सर्वात मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तृणमूलचे तब्बल 50 आमदार बंडखोरीच्या तयारीत असून बंगालमध्ये हुबेहूब महाराष्ट्र मॉडेल सक्रिय झाल्याचा दावा खुद्द टीएमसीच्या निलंबित नेत्यानं केलाय. दोपहर को करीब 50 तृणमूल कांग्रेस के विधायकों का रूबी के पास एक होटल में मीटिंग हुआ, फोन पे भी बात हुआ और शाम को एमएलए हॉस्टल में भी बहुत एमएलएस के साथ मीटिंग किया है. ये सारे एकजुट होके विधानसभा के स्पीकर के पास जा रहे हैं. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर टीएमसी मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. सध्या बंगालमध्ये विरोधी पक्षनेते आणि चीफ व्हीप यांच्या नियुक्तीच्या पत्रांवरून स्वाक्षरी घोटाळा गाजतोय. आमदार संदीपन सहा आणि ऋतुव्रता बॅनर्जी यांनी आपल्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप केलाय. या आरोपांनंतर ममता बॅनर्जी यांनी तातडीनं या दोन्ही आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र या कारवाईमुळे पक्षात उभी फूट पडली असून ऋतुव्रता बॅनर्जी आणि संदीपन सहा यांच्या नेतृत्वात नवीन तृणमूल काँग्रेस स्थापन होणार असल्याचं दत्ता यांनी सांगितलंय. 3 मेन मुद्दे ये लोग उठा रहे हैं. पहला, हम लोग 2/3 मेजोरिटी हैं, करीब 50 विधायक हम लोग के साथ है, हम ही असली तृणमूल है. दूसरा चीज कि क्योंकि हम असली तृणमूल कांग्रेस हैं तो नेता प्रतिपक्ष ऋतुव्रत बंदोपाध्याय होगा, शोभनदेव चट्टोपाध्याय नहीं. और तीसरा, हम लोग के पास 2/3 मेजोरिटी है तो ये जो घास के ऊपर जोड़ा फूल का जो सिंबल है ये हमारा होना चाहिए. शिवसेना महाराष्ट्र मॉडल अभी बंगाल में चल रहा है. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न कसा राबवला जाणार आहे पाहूयात. 294 सदस्यांच्या बंगाल विधानसभेत नुकत्याच झालेल्या पराभवानंतर टीएमसीचं संख्याबळ 80 वर आलंय. त्यात 2 आमदारांच्या हकालपट्टीनंतर संख्याबळ 78 वर पोहोचलंय. तर ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला 80 पैकी तब्बल 60 आमदारांनी दांडी मारली. फक्त 20 आमदार या बैठकीला उपस्थित होते. दुसरीकडे पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे आमदार येऊ शकले नाहीत असा बचावात्मक पवित्रा पक्षानं घेतला असला तरी तृणमूलमध्ये सारं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. अशातच 60 आमदारांची बैठकीला दांडी ही 50 आमदारांच्या बंडाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. जर 50 आमदारांनी बंडखोरी केली तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार नाही. उलट निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जोडा फूल हे चिन्ह आणि तृणमूल काँग्रेस हे नावही या बंडखोर गटाला मिळू शकतं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत 2/3 बहुमताच्या जोरावर मूळ पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा केला होता, ज्यामुळे पक्षावरील अधिकाराचा वाद अद्याप कोर्टात सुरू आहे. अशातच आता खेला होबेचा नारा देऊन विरोधकांना पाणी पाजणाऱ्या ममता बॅनर्जी स्वतःच्याच घरात लागलेली ही आग विझू शकणार का, की महाराष्ट्राप्रमाणेच बंगालमध्येही दीदींना पक्षाचं नाव आणि चिन्ह गमवावं लागणार, याकडेच आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.